श्री स्वामी समर्थ. आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत 1 एप्रिल 2025 नंतर म्हणजेच गुढीपाडव्यानंतर कोणत्या अशा 4 राशी आहेत त्यांच्या अंगाला लागणार आहे हळद. म्हणजेच काय की त्यांचे हात होणार आहेत पिवळे. म्हणजेच अशा राशी कोणत्या आहेत की ज्यांची लग्न ही 1 एप्रिल 2025 नंतर होणार आहेत. तर चला मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या अशा 4 राशी आहेत की त्यांना लग्नाचे योग आलेले आहेत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की 1 एप्रिल 2025 नंतर काही अशा राशी आहेत की त्यांचे लग्नाचे योग जुळून आलेले आहेत. म्हणजेच काय की त्यांची लग्न होऊ शकतात. ज्यांची लग्न करण्याची इच्छा आहे अशा लोकांचे किंवा ज्यांचे वय झालेले आहेत लग्नाचे अशा लोकांची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात. आणि अशा कोणत्या 4 भाग्यवान राशी आहेत की त्यांची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात ते आता आपण बघूया. मित्रांनो बघा की आता सध्या 29 मार्च 2025 नंतर शनी ग्रहाने परिवर्तन केलेले आहे. शनी ग्रहाबरोबरच राहू ग्रह आहेत, गुरु ग्रह आहेत. यांच्या बदलामुळे अनेक राशींना त्याचा फायदा होणार आहे. आणि या 4 ग्रहांच्या बदलामुळे अनेक राशींची लग्न सुद्धा जुळणार आहेत. तर कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी चला आता बघूया. त्यातली पहिली रास आहे मित्रांनो बघा की मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींची येणाऱ्या 1 एप्रिल 2025 नंतर लग्नाचे योग आहेत. मित्रांनो, ज्यांची लग्नाची वय झालेली आहेत किंवा ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे अशा मेष राशीच्या व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात किंवा त्यांचा साखरपुडा होऊ शकतो किंवा चांगल्या ठिकाणी त्यांचं लग्नाची बोलणी होऊ शकतात. याचाच अर्थ काय की येणारा जो काळ आहे शनी परिवर्तन झालेलं आहे, गुरु ग्रहाचं बदल झालेला आहे, राहू आता बदल होणार आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना त्याचा फायदा होणार आहे. आणि ज्यांची लग्न होत नव्हती अशा व्यक्तींची लग्नसुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकतात. त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींची सुद्धा येणाऱ्या काळात 1 एप्रिल 2025 नंतर लग्नाचे चांगले योग आहेत. मित्रांनो, ज्यांची लग्न होत नव्हती किंवा ज्यांच्या लग्नाच्या अडचणी येत होत्या, ज्यांना लग्नात अडचणी येत होत्या त्या लग्नात अडचणी ह्या दूर होऊन त्यांची लग्न जमू शकतात. म्हणजेच काय मित्रांनो की येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. ज्यांचे विवाह करण्याचा योग आहे, ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात. त्यानंतरची पुढची रास आहे मित्रांनो की मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींची सुद्धा येणाऱ्या काळात लग्न ही होऊ शकतात. ज्यांना लग्नाच्या अडचणी येत होत्या मीन राशीच्या व्यक्तींच्या लग्नाच्या अडचणी येणाऱ्या काळात दूर होणार आहेत आणि त्यांची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात. साखरपुडा होऊ शकतो, चांगल्या स्थळी तुमचे लग्न होऊ शकतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, काही अडचणी असतील त्या अडचणी सुद्धा दूर होणार आहेत. शनी परिवर्तनामुळे तुमचा फायदा होणार आहे. राहू गुरु यांच्या परिवर्तनामुळे तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींची सुद्धा येणाऱ्या काळात लग्नाचे योग आहेत. ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात. मित्रांनो, तूळ राशीच्या व्यक्तींना अनेक अडचणी येत होत्या, त्या अडचणी दूर होऊन तुमचे लग्नाचे योग आता आहेत. त्यानंतर मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं बघा की येणारा काळ हा 1 एप्रिल 2025 नंतर शनी ग्रहाच्या परिवर्तनामुळे काही राशींना फायदा होणार आहे. आणि त्या राशीपैकी 4 राशींची लग्नाचे योग आहेत. याचा अर्थ असा नाही की याच 4 राशींचे लग्नाचे योग आहेत, परंतु या 4 राशींचे लग्नाचे योग हे जास्त आहेत. तर त्यातली पहिली रास म्हणजे मेष रास, दुसरी रास म्हणजे वृषभ रास, तिसरी रास म्हणजे मीन रास आणि चौथी रास म्हणजे तूळ रास. यातली तुमची कोणती रास आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.